काही लोक खूप पैसे कमवतात, तरीही ते कधीच पूर्णपणे संतुष्ट वाटत नाही. कारण खरी समस्या पैसे नाहीत, तर तुमच्या मनाची अवस्था आणि पैशांबद्दलचा दृष्टिकोन आहे. आज आपण ज्या बुकबद्दल बोलणार आहोत ते आहे द सायकॉलॉजी ऑफ मनी. हे पुस्तक पैसे कसे कमवायचे यापेक्षा आपण पैशांबद्दल कसा विचार करतो यावर जास्त भर देतं. कारण बहुतेक लोकांना वाटतं की पैसा हा बुद्धीचा किंवा लकचा खेळ आहे. पण खरं सांगायचं तर पैसा हा माणसाच्या सवयींवर, निर्णयांवर आणि संयमावर अवलंबून असतो. हे बुक आपल्याला शिकवतं की एकाच परिस्थितीत दोन लोक असू शकतात, पण पैशांबद्दलचा त्यांचा विचार वेगळा असल्यामुळे त्यांचे परिणामही वेगळे होतात. या पुस्तकात मोठे फॉर्म्युला किंवा कॉम्प्लिकेटेड इन्व्हेस्टमेंट टर्म्स नाहीत, पण रोजच्या आयुष्यात आपण जे छोटे निर्णय घेतो तेच पुढे जाऊन आपली आर्थिक स्थिती कशी ठरवतात हे सोप्या उदाहरणांमधून सांगितलं आहे. पैसा कधी ग्रीडमुळे जातो, कधी फिअरमुळे आणि कधी फक्त तुलना करण्याच्या सवयीमुळे. हे सगळं हे पुस्तक शांतपणे समजावून सांगतं. द सायकॉलॉजी ऑफ मनी हे पुस्तक श्रीमंत व्हायचं स्वप्न दाखवत नाही, तर आर्थिकदृष्ट्या शांत आणि स्टेबल कसं व्हायचं हे शिकवतं. जर तुम्हाला पैसे कमवूनही अस्वस्थ वाटत असेल किंवा भविष्यासाठी सतत चिंता वाटत असेल, तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. कारण ते पैसा नाही, तर पैशांसोबत जगायची योग्य मानसिकता शिकवतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या पुस्तक सार्या यूट्यूब चॅनलवर. हा चॅनल मोटिवेशनच्या गोड गोष्टी सांगण्यासाठी नाही, तर आयुष्याला खरंच उपयोगी पडणारे विचार शांतपणे मांडण्यासाठी आहे. इथे आपण पैसे, निर्णय, सवयी आणि मनाची अवस्था या सगळ्याबद्दल प्रामाणिकपणे बोलतो. इथे मोठ्या प्रॉमिसेस नाहीत, एका रात्रीत बदल घडवणाऱ्या ट्रिक्स नाहीत, पण हळूहळू आयुष्य स्टेबल आणि क्लिअर कसं करायचं हे साध्या भाषेत समजून घेतो. जर तुम्हाला वाटत असेल की दुसऱ्यांशी तुलना न करता, घाई न करता स्वतःच्या पेसने पुढे जायचं आहे, तर हा चॅनल तुमच्यासाठीच आहे. तुम्ही कधी विचार केलाय का की काही लोक खूप हुशार असतात, सगळं माहिती असून सुद्धा पैसे टिकवू शकत नाहीत, आणि काही साधे लोक हळूहळू इतके स्टेबल होतात की त्यांना पैशाची भीतीच उरत नाही. पैसा हा गणिताचा खेळ नाही, तो माणसाच्या मनाचा खेळ आहे, आणि हेच द सायकॉलॉजी ऑफ मनी हे पुस्तक आपल्याला शिकवतं. आपण लहानपणापासून शिकतो की जास्त शिकाल तर जास्त पैसे मिळतील, पण खरं सांगायचं तर पैसे कमावण्यापेक्षा पैसे सांभाळणं जास्त कठीण असतं, कारण ते आपल्या इमोशन्सवर अवलंबून असतं. बरेच लोक पैसे गमावतात कारण ते ग्रीडी होतात. मार्केटवर गेलं की जास्त रिस्क घेतात, आणि मार्केट खाली आलं की घाबरून चुकीचे निर्णय घेतात. त्यामुळे बुक सांगते की पैसा आयक्यूवर नाही, तर पेशन्स आणि सेल्फ कंट्रोलवर वाढतो. आजच्या जगात रिच दिसणं खूप सोपं झालं आहे. सोशल मीडियावर महाग गाड्या, ब्रँडेड कपडे आणि फॉरेन ट्रिप्स दिसतात, पण हे सगळं वेल्थ नसून खर्च असतो. कारण खरा श्रीमंत माणूस शो करत नाही, तर शांतपणे आपलं आयुष्य जगतो. ज्याच्याकडे जास्त पैसा आहे तो नाही, तर ज्याला पैशाची गरज नाही असा माणूस खरा वेल्थिएस्ट असतो. कारण वेल्थ म्हणजे फ्रीडम असते, ऑप्शन्स असतात, आणि नको असेल तर नाही म्हणायची ताकद असते. हे पुस्तक आपल्याला शिकवतं की पैसा साठवणं म्हणजे कंजूषपणा नाही, तर भविष्यासाठी सुरक्षितता निर्माण करणं आहे. बहुतेक लोकांना वाटतं की लोक अचानक श्रीमंत होतात, पण खरं पाहिलं तर कोणताही पैसा एका रात्रीत वाढत नाही. तो वर्षानुवर्ष छोट्या छोट्या डिसिजनमुळे वाढत जातो. कॉम्पाऊंड इंटरेस्ट ही काही मॅजिक नाही, ती पेशन्सची परीक्षा आहे. कारण जो माणूस लवकर श्रीमंत व्हायच्या नादात पडत नाही, तोच शेवटी स्टेबल होतो. मार्केट रोज बदलतो, पण तुमचं ध्येय बदलू नये. कारण जे लोक लॉंग टर्म विचार करतात तेच शॉर्ट टर्म नॉईज इग्नोर करू शकतात. पैशांच्या बाबतीत फिअर आणि ग्रीड हे दोन्ही सगळ्यात मोठे शत्रू आहेत. कारण फिअरमुळे माणूस संधी गमावतो, आणि ग्रीडमुळे जे आहे तेही गमावतो. स्मार्ट लोक कधीही इमोशन्सवर निर्णय घेत नाहीत. ते आधी प्लॅन बनवतात, किती लॉस सहन करू शकतो हे ठरवतात, आणि मग शांतपणे पुढे जातात. पैसा कमावणं म्हणजे सतत एक्साइटेड राहणं नाही, तर जास्तीत जास्त वेळ शांत राहणं आहे. या बुकमधला सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे इनफ. कारण इनफ कधीच समजलं नाही, तर कितीही पैसा मिळाला तरी समाधान मिळत नाही. जास्त कमावणं चुकीचं नाही,
पण ज्या गोष्टी तुम्ही गमावू शकत नाही त्या रिस्कमध्ये टाकणं धोकादायक आहे. पैसा तुमचं आयुष्य सुरक्षित आणि सोपं करायला हवा, कठीण आणि स्ट्रेसफुल नाही. शेवटी हे पुस्तक आपल्याला एकच गोष्ट शिकवतं की श्रीमंत व्हायचं म्हणजे सगळ्यांपेक्षा जास्त कमावणं नाही, तर कमी काळजीत, कमी भीतीत आणि जास्त शांततेत जगणं आहे. जर तुम्ही पैशांचा सायकॉलॉजी समजून घेतला तर पैसा तुमचा नोकर बनेल, पण तो समजला नाही तर आयुष्यभर तुम्ही पैशांसाठी धावत राहाल. आजच्या व्हिडिओमधून जर तुम्ही एक गोष्ट घेतली असेल ती ही की पैसा कमावणं महत्त्वाचं आहे, पण त्याहून महत्त्वाचं आहे त्यासोबत शांत राहणं आणि विचार स्पष्ट ठेवणं. हा चॅनल तुम्हाला मन शांत ठेवून आयुष्य स्टेबल कसं करायचं हे शिकवतो. फक्त पैसे कमावण्यापुरतं नाही, तर आयुष्याचा कंट्रोल मिळवण्यावर भर देतो. जर तुम्हाला हा विचार आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे आपण हळूहळू बोलतो, पण खोलवर जाणारे विचार समजून घेतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून खोलवर पैशांबद्दल आणि निर्णयाबद्दल चर्चा करणार आहोत. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, घाई करू नका आणि शांत मनाने पुढे जा. धन्यवाद.